मुख्याध्यापकाने आधी आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर त्याने स्वतः देखील आत्महत्या केली आहे। या घटनेनं सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे। योगेश पाटील असं या आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचं नाव असून योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अथर्व आणि शिवांश पाटील यांची हत्या केली। त्यानंतर त्यांनी स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे। समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अथर्व पाटील आणि शिवांश पाटील यांना विष दिलं। त्यानंतर त्यांनी स्वतः देखील आत्महत्या केली आहे। बार्शी तालुक्यातील हत्तीस गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे। समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांना शेअर मार्केटचा नाद होता। त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, मात्र त्यांना शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान झालं। शेअर मार्केटमुळे त्यांच्या डोक्यावर तब्बल 1,80,00,000 रुपयांचं कर्ज झालं। याच कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली। दरम्यान पोलिसांना घटनास्थळी 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।